श्री गणेशाय नमः. श्री गुरुवे नमः. ज्ञानेश्वरी अध्याय 15 श्लोक 1 ते 11 ओव्या 1 ते 397 पुरुषोत्तम योग. श्रीकृष्ण अर्जुनास सांगत आहे की अर्जुना, आत्मरूपाच्या आड येणारा हा संसार नसून प्रचंड वृक्ष आहे. त्याचे मूळ वर असल्यामुळे याला तोडता येत नाही. वास्तविक सर्वच ब्रह्म. माया ही वस्तुतः नाहीच, पण संसार रूपाने प्रत्ययास येते. हिला अनादी म्हणतात. ही संसार वृक्षाचे बीज आहे. अर्जुन विचारतो, देवा, मग एक लहानशी शंका आहे की जे ज्ञानी तुला मिळतात ते तुझपासून निराळे की काय? आणि मग जर तुला मिळतात तर तुझ्यापासून अभिन्न असतील, याचा अर्थ काय? तर श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुना, विवेकदृष्टीने पाहिले तर माझ्यापासून भिन्न होत, पण ते भिन्न भासतात. भिन्न वरवर भिन्न भासतात, भिन्न नसतातच. स्वरूपाच्या अज्ञानामुळे आपण म्हणजेच देह असे वाटून आत्मज्ञान वेगळे पडते आणि प्रकृती धर्माने होणारा सर्व कामे व इंद्रिय पार हा स्वतःचाच समजतो. त्यामुळे मूलतः तो मत्स्वरूप असतानाही स्वतःला जीवरूप समजतो. ऊर्ध्वमूलं मध्यशास्त्रम् अश्वत्थं प्राहुरव्यम् छंदासी यस्य परमाणि यस्तं वेद सह वेदवित. मग म्हणे धनंजया ते ऊर्ध्वगात हृदया येणे रुखेची काजया ऊर्ध्वता गमे एरवी मो मध्योर्वं मध अधः हे नाही जेथ भेद अद्वयासी एकवद जया ठाई. न रूपं सेह तथोपलभ्यते नान्तोच चार्दीने च संप्रतिष्ठा. अश्वस्थमेनं सुविरूढमूलं संगशस्त्रेण दृढेन छित्वा. परितुजान पोटी ऐसे गमेल किरीटी जेवढे झाड उपाटी ऐसे कायसे. म्हणोनी सूर्य जय हराहार पे तै मृगजया भासुलोपे का प्रभा जाय दीपे मालवैलेनी. ब्रह्मगिरी हुनी न निगे आणि समुद्र ही किरण रिगे माझी दिसे वाऊगे मृगाऊ जैसे. ततः तत्पदं तत्पारिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयि. त्वमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ती प्रसूत पुराणी. मग इंदतेसी वाळले जे मी पणेची डहारले ते रूप पाहिजे आपले आपणची. निर्वाण मोहाजित संगदोषा आध्यात्मनित्या विनिवृत्त कामा. द्वै द्वै विमुक्ता सुख दुःख संगे गच्छन्त्यमूढा पदं व्ययं तत. जया पुरुषाचे कामन सांडोनी गेले मोहमान वर्षाती जैसे घन आकाशाते. सूर्योदया सरसी रात्री पळून जाय अपेशी गेली देहाता तैसी अविद्ये सवे. तैसे सुख दुःख रूपी द्वंद्वी जय पुण्य पापी न धे पीजती सर्पी गरुड जैसे. श्रोत्रं चक्षुः स्पर्शनं च रसनं घाममेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. मग येथ अथवा स्वर्गी जेथ देहापंगी तेथ तैसेची पुढती पांगी मनाधिक. उत्क्रामन्तस्थितं वापि भुजान्न वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्तात्मन्यवस्थितं यतत्नोऽन्तोऽप्यकृतात्मानं नैनं पश्यन्त चेतसः. परिदेहाचे मोटके उभे आणि चेतन तेथ उपलभेती ये चळवळेचे निलोभे आला म्हणती. अर्थात संसार वृक्ष क्षणाक्षणाला नष्ट होत जातो, म्हणून याला अश्वस्थ असे म्हणतात. या वृक्षाचे मूळ अज्ञाना वाचून दुसरे नाही. मानव योनीत कर्मानुसार बांधणारी अहंता, ममता आणि वासनारूपी मुळे ही खाली आणि वर सर्व लोकात व्यापून राहिलेली आहे. या अहंता, ममता, वासना रूप संसार वृक्षाला वैराग्ययुक्त ज्ञानरूपी शस्त्राने छेदन करून त्या परमदरूपी परमेश्वराला उत्तम प्रकारे शोधावे लागते. अर्जुना, ज्ञानरूपी शस्त्र विवेकरूपी सहाणेवर घासून पाजळलेले असावे. मीच ब्रह्म आहे असे समजावे.
म्हणजे सूर्योदय झाल्याबरोबर रात्र जशी आपोआप पळून जाते त्याप्रमाणे त्याची देहावरील अहंता अविद्येसह नष्ट झालेली आहे. सूर्य चंद्रादी तेजस्वी पदार्थामध्ये जे तेज आहे ते परमात्म्या वस्तूचे स्वरूप आहे. महासागराला मिळालेल्या नद्यांचे प्रवाह पुन्हा माघारी उगमस्थानी येतच नाही. त्याप्रमाणे जे निजधामाला गेले आहेत ते परत येत नसतात. केवळ ज्ञानरूप नेत्र असलेले ज्ञानीजन आत्म्याला तत्वतः जाणतात. योगीजनही आपल्या हृदयात स्थित असलेल्या त्या आत्म्याला परमात्म्याने तत्वतः जाणतात. एखादा पुरुष विषयासक्त असून बुद्धिमान असेल तर त्याला आत्म्याचे शब्दज्ञान होईल. विश्वात किती परमाणू आहे त्याचे गणितही त्याला सांगता येईल. वेदांतशास्त्राच्या प्रक्रिया समजावून सांगेल तो. परंतु अशी विद्वत्ता जरी असली तरी मनात वैराग्य प्रवेश करणार नसेल तर श्रीकृष्ण म्हणतात की माझ्याशी त्याची भेट होणार नाही. कारण चित्तात अभिमान आणि जिभेवर शास्त्रज्ञ अभ्यास आहे ते मला प्राप्त होत नाही. अर्जुना, ज्याचे अंतःकरण शुद्ध आणि शुद्ध आहे तोच मला प्राप्त होतो. ज्याचे अंतःकरण शुद्ध नाही तो मला प्राप्त होत नाही असे श्रीकृष्ण सांगत आहे. येथे ओव्या संपलेल्या आहेत. पुढील भागामध्ये आपण पुढील ओव्या बघूया. विराम घेते. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. जय जय रघु.